श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत युवा मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवा वाणी. सूत्रनिवेदन गायत्री गरुड यांचं. नमस्कार. युववाणीच्या आजच्या कार्यक्रमात मी गायत्री गरुड तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात सोशल नेटवर्किंग साईट्सचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. आपल्यापैकी बरेच जण याचा वापर करतात आणि यामुळे खूप फायदे पण आहेत. जसं की आपल्याला अशा साईट्समुळे बऱ्याच ठिकाणांची माहिती मिळते किंवा बऱ्याच व्यक्तींची गोष्टींची माहिती पण मिळते. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी बातचीत करण्यासाठी आलेत रोहित देशमुख, तेजस्वी सावंत, स्वप्नील साठे. तर मित्रांनो, या आपल्या मित्रमैत्रिणींनी सातारा असं पेज तयार केलंय ज्यामधून आपल्याला सातारा शहराची माहिती मिळू शकते. आणि विशेष म्हणजे या पेजला नुकतेच 55,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळालेत. तर याविषयी अजून जाणून घेऊयात त्यांच्याकडून. नमस्कार रोहित, स्वप्नील आणि तेजस्वी, तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सर्वात पहिल्यांदा तुमच्या तिघांचंही मनापासून अभिनंदन करते. तुमच्या सातारा या पेजसाठी 55,000 पेक्षा जास्त लाईक्स मिळालेत. तर तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतंय तुम्हाला? रोहित, तुला काय वाटतंय? सर्वप्रथम आनंद व्यक्त करतो की तुम्ही सातारा आकाशवाणीच्या माध्यमातून आम्हाला आमच्या कामाची दखल घेतली आणि आमच्या प्रामाणिक काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि पेजबद्दल सांगायचं झालं तर खूप अभिमान वाटतो सातारकरांकडून, जेणेकरून साताऱ्यात राहणारी सातारकर असतील, साताऱ्याच्या बाहेर राहणारी मुंबई पुणे सारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राबाहेर देशाबाहेर राहणारी जी लोक असतात त्यांच्याकडूनही आम्हाला खूप चांगले प्रतिसाद येत आहेत की तुमच्या पेजच्या माध्यमातून आम्हाला साताऱ्याबद्दल खूप चांगली माहिती भेटते. ऐतिहासिक स्थळांची माहिती असेल, पर्यटन क्षेत्रांची माहिती असेल त्याबद्दल, किंवा साताऱ्यातल्या ताज्या घडामोडी असतील त्याबद्दल आम्हाला खूप चांगली माहिती भेटते आणि साताऱ्याशी आम्ही त्या माध्यमातून जोडलेले राहू शकतो. ओके. तर तेजस्वी, तुला काय वाटतं? ह्या पेजच्या माध्यमातून एकतर खूप सगळ्या सातारकरांशी जोडलं गेलो आहोत. अगदी साताऱ्यातल्या ज्या अभिमान वाटण्यासारख्या गोष्टी आहेत त्या पेजच्या माध्यमातून सगळ्या युवा वर्गापर्यंत, बऱ्यापैकी सगळ्या सातारकरांपर्यंत पोहोचल्या जातात. या गोष्टीचा अभिमान वाटतो आणि पेजचा एक भाग असल्याचा सुद्धा अभिमान वाटतो. आणि बऱ्याच लोकांना असं ह्या पेजमुळे असं वाटतं की साताऱ्याशी जवळीक निर्माण झाल्यासारखी वाटते आता. अच्छा. तर स्वप्नील, तुला काय वाटतं? ज्या कारणासाठी आम्ही हे पेज काढलं होतं तर ते तिथपर्यंत पोहोचतंय असं वाटतंय मला, की जेणेकरून साताऱ्यातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा ज्या गोष्टी कुणाला माहित नाहीयेत त्या आम्ही सातारकरांपर्यंत आणि पूर्ण जगापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आणि त्यात आम्ही सफल व्हायला लागलोय. त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि खूप आनंद होतोय मला. तर तुम्ही आता हे पेज जे सुरू केलंय सातारा या नावाने, तर ही नक्की कोणाची आयडिया होती? खरं तर सातारा म्हणलं की आपल्याला आठवत होते फक्त महाबळेश्वर, कास, ठोसेघर, पण ह्याच्या पुढे आपल्याला म्हणजे जास्त कोणी जात नाहीये. तर ते कळावं यासाठी मी आणि अजय वाढते, माझा मित्र आहे, तर आम्ही दोघांनी मिळून हे सगळ्यांपर्यंत पोहोचवावं. साताऱ्यात काय काय आहे, साताऱ्याची माहिती सगळ्यांना मिळावी. जे काही गड किल्ले आहेत किंवा जी प्रेक्षणीय स्थळं आहेत, काही धबधबे आहेत, काही ऐतिहासिक वास्तू आहेत, तर त्या सगळ्यांपर्यंत पोहोचता यावं ह्या हेतूनच आम्ही हे पेज काढलं होतं. आणि भरपूर त्यासाठी आम्ही म्हणजे तिथपर्यंत पोहोचतोय आता. जे कुणाला माहित नव्हतं ते आता आम्ही माहित करून द्यायचा प्रयत्न करतोय. अच्छा. तर तुम्ही सध्या तिघं काय करतात? मी सध्या म्हणजे मी लहानपणापासून मुंबईमध्येच आहे. माझं शिक्षण, माझं कॉलेज, माझं सध्या जॉब चालू आहे. अंधेरीला मी डेटा वर्किंगचं काम करतोय. ओके. आणि तू काय करतेस? मी सातारचीच आहे. मी मूळची लिमची आणि मी सातारमध्ये सध्या UPSC एक्झामची प्रिपरेशन करते. अच्छा. मी पण साताऱ्याचंच आहे. माझं शिक्षण YC कॉलेजला झालं. पुढे ग्रॅज्युएशन मी पुण्याला जाऊन केलं. तर आता ग्रॅज्युएशन संपलेलं आहे आणि आता मग पुढच्या शिक्षणासाठीच काय पाऊल असेल ते चालू आहे. म्हणजे तुम्ही तिघही सध्या बिझी आहात, तर मग तुम्ही वेळ कसा काढता? रोज पेजवरती तुम्ही अपडेट्स जे करता तर त्यासाठी तुम्ही वेळ काढता का वेगळा? हो, खरं तर म्हणजे आम्ही तिघच नाही आहोत. आम्ही
एक माध्यम म्हणून 3 जण तुमच्या समोर आलेलो आहोत, पण आमच्या मागे असंख्य असे मोठी मंडळी, आमचा मित्र परिवार आहे, तो आमच्या सोबत असतो. जसे की मला ह्या पेजशी कनेक्टेड करणारे अजय वाढते असतील, ते सध्या परीक्षेमुळे इकडे येऊ शकले नाहीत, नाहीतर ते आपल्याला भेटायला नक्की आले असते. तसेच अनेक असा मित्र परिवार आहे, फोटोग्राफर आहेत, अनेक असे कवी लेखक आहेत, ते आमच्याशी कनेक्टेड आहेत. आणि साधारण सामान्य सातारकरही आहे, तो त्याच्या गावाची माहिती, त्याच्या आजूबाजूला घडलेल्या घटनांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असतो आणि ती आम्ही सातारकरांना देण्याचा आमच्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न करत असतो. एकूण किती जण इन्व्हॉल्व्ह आहेत म्हणजे या पेज चालवण्यासाठी? एकूण साधारण आम्ही ऍडमिन आहोत, एक 11 ते 12 जण ऍडमिन आहोत. आणि त्यामागेही आम्हाला मदत करणारी खूप मोठी फळी आहे. म्हणजे आमच्या ऍडमिन बद्दल सांगायचं झालं तर विविध तालुक्यातून असलेले कॉलेज करणारी मुलं, शिक्षण घेणारी मुलं असतील, जसे की मी सांगितलं अजय वाढते जे मेन ऍडमिन आहेत, किंवा स्वप्नील मेन ऍडमिन आहेत, तसे फोटोग्राफरही आहेत. नाव घ्यायचं झालं तर विश्वजित साळुंके म्हणून वाईचे आहेत, रोहन थोरात म्हणून कराडचे आहेत, सुमित देशमाने म्हणून पाटणचे आहेत. असे त्याप्रमाणे तेजस्वी सारख्या मुलीही आहेत भरपूर आमच्या सोबतीला. त्यांच्याकडून येणारी माहिती, ते फोटोग्राफर, स्वतः फोटोग्राफर्स आहेत. प्राजक्ता सारखी मुलगी असेल, अशा मुलीही आमच्याशी कनेक्टेड आहेत. जेणेकरून हा आमचा युवा वर्गच आहे, त्या माध्यमातून आम्ही एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो. व्हॉट्सअप असेल, फेसबुक ग्रुप असेल, त्यांच्या माध्यमातून आम्ही एकत्र राहतो आणि माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अच्छा, तुम्ही आता जे हे पेज सुरू केले तर यामागे नेमका तुमचा काय पर्पज होता, काय सांगाल? पेज सुरू मगाशी जसं सांगितलं मी की सातारा म्हणलं की लिमिटेड ठिकाणं आपल्याला माहिती आहेत, पण बऱ्याचशा गोष्टी जे माहित नाहीयेत त्याच आम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचवायच्या होत्या, जेणेकरून साताऱ्याला आपल्याला जागतिक पातळीवर किंवा मोठ्या प्लॅटफॉर्मवर नेता यावं आणि साताऱ्यात जे काही आपल्याला आहे ते पूर्ण जगापर्यंत पोहोचवता यावं, यासाठी आम्ही हे पेज काढलं होतं. आणि जेणेकरून साताऱ्यातले जे काही गुणवंत काही लोक असतील किंवा काही ऍक्टर्स म्हणा किंवा कवी म्हणा किंवा कोण खेळाडू म्हणा, तर ते पण प्रसिद्धीस यावे किंवा त्यांना पण थोडंफार चालना मिळावी, मदत मिळावी. कुणाला काही मदत हवी असेल की एखादा खेळाडू आहे पण त्याला जमत नाहीये, काही पुढे त्याला व्यवस्थित काही अवेलेबल नाहीये, तर ते पण आमच्या पेज कडून आम्ही त्यांना मदत द्यायला पूर्णपणे तयार असतो. तर हे सगळं करण्याच्या उद्देशानंच आम्ही हे पेज काढलं होतं. अच्छा, तर आपल्या आयुष्यात सोशल नेटवर्किंग साईट्सचा खूप मोठा वाटा आहे. कुठलीही माहिती आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी सोशल नेटवर्किंग साईट्स किंवा इंटरनेट म्हणा हे खूप महत्वाचं आहे. तर या इंटरनेटला आपण हल्ली बघतो की बरीच मुलं ऍडिक्टेड असतात, तर वाईट पण वापर केला जातो, चांगले पण वापर केले जातात. तर तुमच्या मते वाईट आणि चांगले हे काय, म्हणजे फायदा आणि तोटा काय आहे सोशल नेटवर्किंग साईट्सचा, काय सांगाल? फायदा सांगायचा झाला तर एक तर तुम्ही खूप मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाता, तुम्हाला खूप जास्त माहिती अगदी इझिली अवेलेबल होत असते. बट प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपण कितपत त्याचा फायदा म्हणजे कितपत यूज करायला हवा. बरोबर, म्हणजे तुम्ही माहिती तर मिळवूच शकता त्यामधून, बट तुम्ही जसं म्हणालात तसं लोक ऍडिक्टेड पण होतात त्या गोष्टींमध्ये. जसं आमचं हे पेज आहे, यामध्ये साताऱ्याच्या खूप खूप चांगल्या गोष्टी, जसं की ऐतिहासिक गोष्टी ज्या आतापर्यंत अगदी कोणाला माहित नव्हत्या, अशा बऱ्याचशा गोष्टी बाहेर आल्या. हा फायदा आहे. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही बुक्समध्ये वगैरे नाही वाचू शकत जास्त करून, त्या तुम्ही इथे पाहू शकता. साताऱ्यामध्ये तुम्ही इतके सुंदर फोटोज साताऱ्याच्या ह्या पेजवर तुम्हाला पाहायला मिळतात, ज्या तुम्ही म्हणजे एक व्ह्यू आहे इथल्या ऍडमिन्सचा, इथल्या ऍडमिनच्या फोटोग्राफर्सचा सुद्धा एक व्ह्यू आहे, त्यांच्या नजरेतून ते दृश्य चांगलंच दिसतं. त्यामुळे तो एक फायदा आहे. अच्छा, स्वप्नील तू काय सांगशील? सोशल नेटवर्किंग साईटचा आपण वापर कसा करतो त्याच्यावर खूप काही अवलंबून आहे. त्याचा चांगला वापरच करून घेता आला पाहिजे. आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी त्याच्यातनं कळतात. असे बऱ्याचशा कविता म्हणा किंवा काही अभ्यासाच्या गोष्टी म्हणा, काही माहिती म्हणा, ज्या आपल्याला पुस्तकात सापडू शकत नाही. असे बरेचशी लोक आहेत जे चांगले कवी आहेत, त्यांच्या कविता आपल्याला पुस्तकात नाही भेटणार, पण ते आपल्याला फेसबुक, व्हॉट्सअप किंवा काही सोशल साईट्स असतील तिकडे आपल्याला मिळून जातात. तर ते सगळे त्याची माहिती कशी घ्यायची, त्याचा चांगला कसा वापर करायचा, ते पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून आहे. तोटे सांगायचे झाले तर ऍडिक्टेड तर झालेलीच आहे युवा पिढी, त्यात म्हणजे काही बरोबरच येते, पण त्यातून पण आपल्याला बाकीची कामं कशी काही मॅनेज करता येतील. म्हणजे सोशल साईट वापरलीच पाहिजे, तसं काही त्यात हे नाहीये, पण त्याचा कमी वापर करायचा, पण इफेक्टिव्हली किती त्याची माहिती त्यातनं किती चांगली मिळते ते पण बघायला पाहिजे. काही तोटे आहेत, म्हणजे काही फ्रॉड्स वगैरे होतात, तर
त्याच्या आपण बळी नाही पडलं पाहिजे. तर ते फ्रॉड होऊ नये ते पण त्याची पण माहिती सोशल साईटवरच मिळते आपल्याला. सायबर क्राईम्सचं पण प्रमाण खूप भरपूर वाढलेलं आहे. तर ते होऊ नये यासाठी पण माहिती आपल्याला सोशल साईट्सवर अवेलेबल आहे. तर ती वाचली पाहिजे. आणि काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या शेअर न करता किंवा एखादी गोष्ट आली आपल्याला की बाबा हे एक न्यूज आली तर तिची पडताळणी करून मगच ती दुसऱ्याला सांगावी. बरोबर आहे. कारण ती एक चेन आहे. जर ती सगळ्यांपर्यंत पोहोचत गेली तर ते परत चुकीची माहिती सगळ्यांपर्यंत जाते किंवा त्याचा गैरवापर होऊ शकतो एखाद्याचा. तर ते होऊ नये. त्यामुळे जे चांगलं मिळतंय तेच घ्यायला पाहिजे. चुकीचं आहे त्याची पडताळणी करून मग त्याचं काय असेल ते करायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट्सचा जेवढा हवे तेवढाच वापर आपण केला पाहिजे. बरोबर आहे. तर तुम्हाला वाटलेलं का की या पेजला इतका प्रतिसाद मिळेल? नाही, ते प्रतिसाद किती मिळेल ह्याचा विचार करून आम्ही पेज नव्हतं काढलं की जेणेकरून किती जणांपर्यंत ती माहिती जाते किंवा कुणाकुणाला सगळं पोहोचतंय, माहिती मिळतेय किंवा आम्हाला स्वतःला काही नवीन माहिती मिळतेय हे उद्देशानेच पेज काढलं होतं. आणि आकडा 55,000 असू दे किंवा काही पण असू दे, आकड्यात काही नाहीये, पण ही जी सगळी लोक आहेत ह्यांना माहिती मिळते आणि सगळी लोक आमच्याशी कनेक्टेड आहेत. असं नाहीये की जस्ट सगळे लाईक करतायत आणि झालं. तर ते लोक आम्हाला त्यांचा फीडबॅक पण देत आहेत, त्यांच्याकडे असलेली नवीन माहिती पण देत आहेत आणि त्यामुळं ते आम्हाला पण शिकायला मिळतंय आणि बऱ्याचशा लोकांना जे नाहीये माहिती त्यांच्यापर्यंत पण पोहोचायला ती खूप मदत होतीये. बरं. आणि मी स्वतः कनेक्टेड आहे या पेजला. तर मला अशी एक गोष्ट कळली की जो धबधबा आहे वजराईचा, तर त्या बाबतीत लोकांना माहिती नव्हतं. तर या पेजमुळे तर ते लोकांसमोर आलेलेच आहे. पण अशी बरीच ठिकाणं असतील की लोकांना माहिती नाहीत. तर अशी कोणती कोणती ठिकाणं आहेत की जी तुम्हाला या पेजच्या माध्यमातून लोकांसमोर पोहोचवता आली? खरं तर पिकनिकचं म्हणाल किंवा पर्यटनाचं म्हणाल की एखादा आपल्यासारखा काम करणारा माणूस विचार करतो की कासला जाऊया किंवा महाबळेश्वरला जाऊया किंवा एखाद्या धबधब्याकडे जाऊया. पण याच्या पलीकडे जाऊन पर्यटन कुठे होऊ शकतं की कोणत्या चांगल्या प्रकारे होऊ शकतं, अशा साताऱ्यामध्ये भरपूर चांगली पर्यटन स्थळं आहेत. म्हणजे ऐतिहासिक स्थळं असतील, मंदिरं असतील, अशा खूप ऐतिहासिक गोष्टी आहेत किंवा खूप असे पर्यटनासाठी वाव देणारी खूप अशा चांगल्या गोष्टी आहेत. जसं कराडचं कोयना धरण असेल किंवा मान तालुक्यातलं शिखर शिंगणापूर असेल, खटाव तालुक्यातलं वेगवेगळी मंदिरं असतील, जुनी यादवकालीन मंदिरं असतील, शिलाहारकालीन मंदिरं असतील, अशी साताऱ्यामध्ये खूप पाहायला भेटतात मंदिरं. त्यांचा अभ्यास आपल्याकडून झाला पाहिजे. त्या गोष्टीचं पर्यटन झालं पाहिजे. त्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो की बाबा महाबळेश्वर आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सातारा खूप मोठा आहे. साताऱ्यात खूप वैभवशाली, ऐतिहासिक, संपन्न अशा निसर्गाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. तसंच पुरातनकालीन लोकांनी आपल्या खूप सारा वारसा ठेवून दिला, म्हणजे पुरातन वारसा आपल्याकडे ठेवलेला आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल की सातारा या पेजमुळे लोकांना काय काय फायदा झालाय असं तुमच्या मते काय सांगशील? बराच फायदा झालाय. तसा साताऱ्याबद्दलच्या सगळ्या माहिती आपल्या पेजवर पाहायला मिळते आपल्याला. आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा सातारकरांचाच आहे. पेजवर मेसेज बॉक्स आहे, त्यामध्ये सातारकर माहिती देत असतात. त्यामध्ये मोस्टली प्रत्येक गावाच्या यात्रा असतात. लोक आम्हाला सांगतात की आमच्या यात्रेबद्दल पेजवर टाका, आमच्या यात्रेबद्दल म्हणजे तुमच्या एकदा पेजवरती न्यूज गेली की ते अख्ख्या साताऱ्याला समजली. अशा प्रकारचा एक सातारकरांचा समज झालेला आहे आता. म्हणजे जसं यात्रेचे अपडेट्स असतात, देवदर्शन्स असतात, गणेशोत्सव असतात, नवरात्री किंवा काही सोशल इश्यूज असतात जे सातारमध्ये होत असतात ते पेजवर टाकले जातात. कृषी संबंधी काही माहिती असेल ते टाकली जाते. आणखी देवमहात्म्य असतं, काही ऐतिहासिक ठिकाणं असतात, रेन टुरिझम आणि न्यूज अपडेट असतात, काही जीके क्वेश्चन्स असतात. पुन्हा सातारी पाट्या, ते खूप प्रसिद्ध झालं होतं सातारा पेजवरचं. सातारी पाट्या अगदी फनी लँग्वेजमध्ये साताऱ्याची अगदी माहिती जी लोकांपर्यंत क्लिक झाली पाहिजे, अगदी लक्षात राहिली पाहिजे. तसं एक्झाम्पल एक होतं, सांगू शकते की साताऱ्याची चौपाटी ही जगातली एकमेव अशी चौपाटी आहे की जी समुद्रकिनारी नाहीये. किंवा सातारची खनाळी जसं मुलींसाठी तुळशीबागच असते. अशा काही सातारी पाट्या आहेत, त्याच्यामुळे बरीचशी माहिती मिळते. आणि आणखी काही अगदी थोड्याशा एखाद्या शब्दामध्ये चांगली माहिती सांगितली जाते. जसं की सज्जनगडला जाणारा जो बोगदा आहे तो आशियातला एकमेव, म्हणजे सगळ्यात पहिला बांधलेला बोगदा आहे. हे आपल्या सातारकरांना अभिमान वाटावा अशा गोष्टी आहेत, त्या पेजच्या माध्यमातून पुरवल्या जातात. तुझ्या मते काय काय फायदे मिळाले या पेज पासून लोकांना? जसं तेजस्वी सांगितलं की सगळ्या गोष्टी ज्या सातारकरांना माहिती नाहीयेत, बऱ्याचशा साताऱ्यात राहून सुद्धा सातारकरांना माहित नाहीये, ते आता त्यांना कळायला लागलेल्या आहेत.
आणि त्याच्यामुळे त्यांना बऱ्याचशा फायदा होतोय त्यांच्या. म्हणजे फिरायला जायचं म्हणलं तर चला आज इकडे जाऊन नवीन ठिकाण बघूया, आज पेजवर हे एक ठिकाण दाखवलं होतं तर ते जाऊन बघून येऊया. आता जसं ह्यांनी रोहितनी सांगितलं की जो वजराईचा धबधबा आहे तर तो कुणाला माहित पण नव्हता, पण आता पेजच्या माध्यमातून आम्ही सुरुवातीला टाकला तो आणि त्याची दखल बऱ्याच जणांनी घेतली आणि आता तिथं पर्यटक जाऊ लागले आणि तो उंच धबधबा आहे त्यामुळे ते अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या माहीत नव्हत्या पण आमच्या पेजमुळे माहीत झाल्यात आणि आम्हाला लोकांमुळे माहीत झालं. तर ते फायदा सगळ्यांना होत चाललेला आहे आणि हा सातारपुरता नाही तर पूर्ण म्हणजे सगळ्यांपर्यंत गेलेला आहे. जे सातारकर बाहेर राहत आहेत साताराच्या किंवा देशाबाहेर पण आहेत तर त्यांच्यासाठी पण हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म तयार झालेलं आहे. अच्छा, बरं मग मला जाणून घ्यायला आवडेल की या पेजची सुरुवात केव्हा केली? सुरुवात ज्यावेळेस आम्ही ज्युनियर कॉलेजला होतो मी आणि अजय, तर त्यावेळेस आम्हाला जाणवलं की आपण फिरतोय साताऱ्यात पण फक्त कास आणि ठोसेघरच, पण मग इतर पण ठिकाणं आहेत जे आम्हाला हळूहळू मित्रांकडून कळायचं की अरे इकडे जा, इकडे एक किल्ला आहे, इकडे ट्रेकिंगला जा, इकडे एक धबधबा आहे तिकडे जा. तर ते मग आम्हाला वाटलं की हे आपल्या युवांपर्यंत पोहोचवायला पाहिजे किंवा सातारकरांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तर त्या हेतून आम्ही पेज काढलं आणि मग हळूहळू जशी आम्हाला माहिती मिळत गेली आम्ही त्या ठिकाणी जायचो, मग तिकडचे फोटो काढ, मग ते पेजवर टाक. मग त्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या मग नंतर कळायला लागल्या सातारकरांना किंवा बऱ्याच पुणे मुंबईला पण जे आहेत सगळे त्यांना पण कळायला लागलं की साताऱ्यात असा धबधबा आहे किंवा साताऱ्यात असा किल्ला आहे. तर तिकडे जाऊन ते मग पूर्ण माहिती त्यांना द्यायला लागलो आम्ही. मग त्यामुळे ते सगळा पूर्णपणे प्रचार झाला त्याचा आणि मग आता भरपूर लोकांना त्या सगळ्या गोष्टी माहीत व्हायला लागलेल्या आहेत. तर आता पेज आहे म्हटल्यावर तुम्हाला बरेच सजेशन्स येत असतील लोकांचे, तर मग तुम्ही ते कशा प्रकारे इम्प्लिमेंट करता? तुम्हाला जर एखादा व्यक्ती म्हणला की हे चेंजेस हवेत तर तुम्ही लगेच इम्प्लिमेंट करतात ते? नाही, कसं असतं एखादं पेज म्हटलं की काही चुका होतातच. तर समजा आम्ही एखाद्या गावाची माहिती दिली, आम्ही एखाद्या ठिकाणाची माहिती दिली तर त्यात कुठे कान्यामात्र्याचा फरक झाला, कुठे गावाचं नाव चुकलं तर सातारकर आम्हाला निदर्शनं अजून देतात. जसे सातारकर आम्हाला चांगल्या गोष्टीला पाठिंबा देतात तसे आमच्या चुकाही आम्हाला निदर्शनास आणून देतात. तर या माध्यमातून आम्हाला आमच्या चुका सुधारण्यासाठी आणि त्या पुढे चुका टाळण्यासाठी आम्हाला खूप फायदा होतो. ती माहिती पुन्हा कुठे प्रदर्शित करण्यासाठी आम्हाला त्याचा खूप फायदा होतो. अच्छा, एखादा रिव्ह्यू वगैरे आठवतोय का की तुमचा जो खूप चांगला लक्षात आहे? हा आहे ना, असे खूप सारे रिव्ह्यूज आहेत. जसं की काही आमच्या पेजचे लाईक्स केलेले त्यामधले काही लोक बोलतात की आपल्या मातीची इत्थंभूत माहिती देण्याचा उपक्रम हा अत्यंत स्तुत्य असून साताऱ्याचा दैदिप्यमान इतिहास, अलोट निसर्ग सौंदर्य आणि अप्रतिम स्थळांची अत्यंत सुंदर माहिती या पेजमुळे आम्हाला मिळते. आणि काही लोक म्हणतात की साताऱ्याच्या भावी जडणघडणीमध्ये आपल्या पेजमुळे खूप मोलाची भर पडणार आहे असं काही जणांना असं वाटतं. काही जण बोलतात की खूप छान पेज आहे, साताऱ्यातील खूप छान माहिती मिळते, तुमचं कार्य असं चालू ठेवा पुढे. किंवा महाराष्ट्राच्या बाहेर राहून सुद्धा साताऱ्यातील खूप चांगली माहिती मिळत राहते आम्हाला. अगदी साताऱ्यातील जवान आहेत जे बाहेर सीमारेषेवर आहेत त्यांना सुद्धा असं वाटतं की अगदी आम्ही घरी आलोय, अगदी आम्हाला घरी आल्यासारखं वाटतंय आता. असे रिव्ह्यूज किंवा जे अगदी देशाबाहेर आहेत सातारकर, जसं की गणेशोत्सव वगैरे चालू होता तेव्हा जे देशाच्या बाहेर आहेत जे आपला गणपती बसवतात ते अगदी अभिमानानं आम्हाला फोटो पाठवायचे की हा आमचा फोटो पेजवर टाका तुम्ही, आम्ही इकडे सुद्धा गणेशोत्सव साजरा करतोय वगैरे. अशा तुम्ही ते लोकांपर्यंत हा अगदी पोहोचवतो. तर मला तुमच्याकडून असं जाणून घ्यायला आवडेल की काही वेगळी माहिती मिळाली आहे का तुम्हाला लोकांकडून या पेजच्या माध्यमातून? आमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो सातारकरांपर्यंत जास्तीत जास्त वेगळं कसं काही माहिती देता येईल सातारकरांना. नॉर्मल माहिती आमच्या माध्यमातून सांगितली जाते पण काहीतरी वेगळी माहिती सातारकरांना आवडेल, सातारकर इतर लोकांना सांगू शकतात. साताऱ्याचं वैशिष्ट्य ते अभिमानाने आमचा सातारा असा आहे, आमचा सातारा तसा आहे ते लोकांना सांगू शकतात, लोकांना आपल्या साताऱ्याकडे आकर्षित करू शकतात. जसं सांगता येईल की आपल्याला माहिती आहे साताऱ्याचा जो आरटीओ कोड आहे तो MH11 आहे, पण तो फक्त आरटीओ कोड नसून सातारकरांच्या भावनेचा एक विषय आहे. सातारकरांचं म्हणजे सातारकरांना अभिमान वाटावा अशी काही गोष्टी, दुर्मिळ गोष्टी त्यामागे आहेत. जसं आपण म्हणायला गेला की सातारा MH11 आहे, साताऱ्यात तालुकेही 11 आहेत. जसे साताऱ्यात तालुके 11 आहेत त्याप्रमाणे साताऱ्याचा समजा तुम्ही प्रारंभिक पिनकोड पाहिला तर त्याची तुम्ही बेरीज केली
415,001 असेल त्याची ही बेरीज 11 येते. तसं आपण सांगायला गेलं की 02162 साताऱ्यातला प्रारंभिक कोड आहे, त्याचीही तुम्ही बेरीज करायला जाईल ती 11 येते. तर अशा काही दुर्मिळ गोष्टी आहेत म्हणजे ते सातारकरांनी वाचलं तर त्यांना अभिमान वाटतो की असंही काही असतं का. म्हणजे 11 तालुके आहेत, 11 एसटी आगार आहेत, त्याच्या 11 कचेऱ्या आहेत. म्हणजे विविध ठिकाणातून समर्थांनी एक वाक्य म्हटलेलंच आहे की मला आता जास्त आठवत नाही, पण 11 परी काय 11 कळेची ना. म्हणजे समर्थांनीही एक त्यामागे गूढ सांगितलेलं आहे, त्यामागे समर्थही स्वतः हैराण आहेत नक्की काय हा प्रकार आहे. म्हणजे साताऱ्यात अशा काही गोष्टी त्यामागे हा अंक लपलेला आहे. तर तो अंक काय 11 कळेची ना म्हणजे गुप्त जाणावे. समर्थ स्वतः म्हटलेत की हे सगळं गुप्त आहे, म्हणजे गुप्त जाणावे आनंद वनभुवनी असं स्वतः समर्थ म्हटलेत. त्याप्रमाणे इतरही साऱ्या गोष्टी आहेत. एक सातारा जशी काही पर्यटन दृष्ट्या आणि नैसर्गिक दृष्ट्या जसं संपन्न आहे तसं साताऱ्याला एक नररत्नांची खाण जसं आपण म्हणतो. साताऱ्याला म्हणजे देशाला किंवा जगाला साताऱ्याने खूप सारी लोक दिली. म्हणजे साताऱ्याचा खूप मोठा वाटा आहे देशाच्या जडणघडणीमध्ये म्हणा किंवा या जगाच्या सर्व चालनेमध्ये. जसं आपण म्हणायला गेलो देशातलं पहिलं जे शिक्षणाचा प्रसार करणारं पहिलं जोडपं महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील. महात्मा फुलेंचं मूळ गाव ही आपल्या साताऱ्यातलंच आहे आणि सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव ही आपल्या साताऱ्यातलं आहे. या सगळ्या गोष्टी जे दुर्मिळ आहेत, जसं आपले कर्मवीर भाऊराव पाटील त्यांनी शिक्षणाचा प्रसार सातारा आणि साताऱ्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये केला. जशा आपल्या मूळच्या राणी लक्ष्मीबाई या इकडच्या आहेत, त्यांनी बाहेर जाऊन आपल्या म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध लढा पुकारला. जसं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सातारा आहे, तसंच त्यामागे शाहू महाराजांनी ही सगळी सातारा नगरी उभारली. या सगळ्या म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाला कसं एक चांगलं न्याय आपण व्यवस्था देऊ शकतो त्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला. अशा खूप दुर्मिळ गोष्टी आहेत त्या आपण सांगू शकतो. जसं की शिवाजी महाराजांचं कुळदैवत शिखर शिंगणापूर बऱ्याच लोकांना माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे मंदिराचं काम केलं, मंदिराची दुरुस्ती केली. या अशा खूप साऱ्या दुर्मिळ गोष्टी. जसं काही आपण मराठा बांधकाम ठेवा असतो त्या पद्धतीने औंधला जुनी मंदिरं आहेत. साताऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जुनी मंदिरं आहेत, पण औंधचं जे मंदिर आहे यमाई देवीचं जे पायथ्याला आहे तिथे एक वैशिष्ट्यपूर्ण अशी दीपमाळ आहे. ती दीपमाळ देशातली सगळ्यात उंच दीपमाळ आहे. अशा प्रकारची दीपमाळ, दगडी दीपमाळ, इतकी उंच दीपमाळ कुठेच नाही. अशा काही खूप साऱ्या दुर्मिळ गोष्टी आहेत. जसं आपण सांगायला गेलं की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री साताऱ्याने दिले. खाशाबा जाधव यांना जे पहिलं ऑलिम्पिकचं मेडल भेटलं ते आपल्या साताऱ्याने दिलं. अशाही खूप साऱ्या दुर्मिळ गोष्टी आहेत ज्या आपण सातारकरांपर्यंत पोचवू ते त्यांना त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. या गोष्टी नॉर्मली म्हणजे जास्त सातारकरांना माहीत नसतात, त्या आम्ही जास्तीत जास्त शोधण्याचा प्रयत्न करत असतो वाचनाच्या माध्यमातून म्हणा. या गोष्टी शोधण्यासाठी किंवा गोष्टी माहीत जाण्याने आम्हालाही खूप लोकांचा उपयोग होतो. साताऱ्यातील ही अशी काही लोक आहेत त्यांची आम्हाला मदत भेटते या सगळ्या गोष्टी साताऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, सातारकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी. अच्छा. आणि हिस्ट्रीमध्ये तर बऱ्याच ठिकाणी रेफरन्स आहे साताऱ्याचा. आणि तू म्हणलास त्याप्रमाणे 11 हा नंबर सातारकरांची म्हणजे हो, म्हणजे 11 जसे तालुके होते तसे यापूर्वी सातारा जिल्हा बनण्याच्या आधी सोलापूर जिल्हा असेल म्हणा किंवा सांगली हे आधी साताऱ्यातच यायचं. पंढरपूर, विठुरायाचं पंढरपूर असेल हेही आधी साताऱ्यातच यायचं. म्हणजे जुन्या काळात जो ऐतिहासिक सातारा होता तो म्हणजे सातारा एक हद्द होती. जसा कोल्हापूरच्या राजांचा कोल्हापूर ती एक हद्द होती, जशी सातारची इकडे एक हद्द होती, त्यामध्ये पंढरपूर, सांगली वगैरे यायचं. त्यानंतर बरेच प्रगती झाली. त्यानंतर साताऱ्याची पुढे विभागणी झाली, त्याचा विकासाच्या दृष्टीने पुढे एक वेगळा भाग झाला. सोलापूर जिल्हा तयार झाला, इकडे सांगली जिल्हा तयार झाला. तो मूळचा आधी सातारा जिल्हा होता. म्हणजे सातारा जिल्ह्याचे 2 भाग होते, एक दक्षिण सातारा, एक उत्तर सातारा. दक्षिण साताऱ्याचा सांगली झाला आणि उत्तर साताऱ्याचा सातारा जिल्हा झाला. म्हणजे खरं पाहायला गेलं तर सातारा हा एवढा नसून अगदी विजापूरच्या सीमेपर्यंत, कर्नाटकात विजापूरच्या सीमेपर्यंत साताऱ्याची हद्द होती ऐतिहासिक काळामध्ये. अच्छा. बरं तेजस्वी, मला असं कळलंय की तुला कविता करण्याचा खूप छंद आहे, तर तुझी एखादी कविता आपल्या युवक मित्रमैत्रिणींना ऐकू शकशील का? हो नक्कीच. एक साताऱ्यावरची कविता होती माझी. खूप छान प्रतिसाद मिळाला होता त्या कवितेला. मी तीच सांगते.
उगाच नाही माच करत सातारा आहेच आमचा भारी, काळी माती हिरवं शिवार अशी दुनियाच आहे न्यारी. कृष्णाकाठची संध्याकाळ आणि पावसाचा बेधुंद मारा, इतिहासात जसा होता तसाच आत्ता पण दरारा. जसा शिवकाळ गाजवला तशीच वर्तमानात क्रांती, सगळ्यांनाच आपलंसं करते आमच्या मनाची श्रीमंती. आमचा महाबळेश्वर देखना, उंच प्रतापगडचा मनोरा, दुसरीकडे दिसणारच नाही असा अजिंक्य ताराचा तोरा. अशा सोनेरी सुखाची व्हावी सातारकरांना चाऊल, म्हणून सातारकरांच्या स्वप्नासाठी फेसबुक साताराचं एक पाऊल. नेहमीच उंचावत राहिलाय साताऱ्याच्या प्रगतीचा पारा, प्रत्येक सातारी मनातून वाहतो उत्स्फूर्त अभिमानाचा वारा. वा वा, खूप छान. तुझ्या या कवितेतून साताऱ्याचं म्हणजे दर्शन असं समोर उभं राहिलं चित्र. खूप छान, धन्यवाद. बर, आता जाता जाता युवक मित्र मैत्रिणींना तुमच्या पेजची थोडक्यात माहिती सांगा. सातारकरांपर्यंत आमचं पेज हे पहिल्यापासूनच काम करत आलंय आणि इथून पुढेही काम करत राहील. तुमच्यापर्यंत काही माहिती असेल तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही सातारकरांपर्यंत पोहोचवायला मदत करू. किंवा तुम्हाला काही मदत लागली तरी आमच्याकडून त्याला पूर्णपणे प्रतिसाद मिळेल जाईल. फक्त मेसेज करा, आम्ही त्याच्याशी तुमची दखल घेऊ. आमच्या पेजचा ऍड्रेस नोट करून घ्या, facebook.com/in.satara. या लिंकवर गेला की तुम्हाला आमचं पेज समोर दिसेल. लाईक केलं की पूर्ण त्याची माहिती तुम्हाला मिळत जाईल आणि तुमच्याकडे काही माहिती असेल तर तीही आम्हाला शेअर करा. आम्ही ती अजून जगापर्यंत पोहोचवायचा पूर्णपणे प्रयत्न करू. तर आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप छान माहिती शेअर केलीत, साताऱ्याबद्दल एवढी माहिती शेअर केलीत आमच्याबरोबर. त्यासाठी आकाशवाणीतर्फे आणि सर्व युवक मित्रमैत्रिणींकडून मनापासून आभार मानते तुमचे. आणि तुमच्या जे पुढील वाटचालीसाठी तुमच्या या पेजसाठी माझ्याकडून ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. धन्यवाद.